चला फिल्डिंग लावून घ्या. खांडा वॉरियर्स बराचसा उशीर तुम्ही केला, तब्बल 1 तास इथे दवडला गेला. 12:30 वाजता आपण पाहतोय दुसरी मॅच संपली होती. 2 बॉलची पॅनल्टी असेल ती खांडा वॉरियर्स या टीमला. खांडा वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय आंबिवली. दोन्ही टीमचे 12th मॅन आपण या ठिकाणी पाठवायचे आहेत. खांडा वॉरियर्स टीमचे कॅप्टन आपल्यासाठी सूचना, तुम्हाला 2 बॉलची पॅनल्टी आहे, त्यासाठी तुम्हाला 22च बॉल या ठिकाणी टाकायचे आहेत. चला दोन्ही टीमचे 12th मॅन पाठवायचे आहेत. खांडा वॉरियर्स टीमचा 12th मॅन आपण या ठिकाणी पाठवायचं आहे. रहीम रहीम हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती येतोय. ऑन स्ट्राईकवरती फलंदाज सुनील आणि त्याच्या सोबतीला प्रज्वल. ही सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहतोय. आंबिवली या टीमकडून टॉस जिंकला आंबिवली टीमनं आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी या ठिकाणी घेतलाय. अंपायर ग्रीन सिग्नल. मेन पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय संदीपजी गायकवाड सर, स्क्वेअर लेग पंच हरेश कराळे सर. दोन्ही ऑफिशियल पंचांचं करूया आपण मनपूर्वक स्वागत. पहिल्या चेंडूवरती चांगला स्ट्रोक, लॉंग ऑफरचा क्षेत्ररक्षक अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध गेला होता आणि त्या ठिकाणी चेंडूला फील्ड केलं. पहिल्या चेंडूवरती मिळतात 2 धाबा. 2 धाबेच्या मदतीनं स्वतःचंही संघाचं खातं ओपन करतोय फलंदाज सुनील हा फलंदाज. बॉल होते यार रहीम. चांगला फटका स्लॉटमध्ये, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. तो झोन थोडासा मी तर म्हणेन लांब आहे आणि कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं बरेचसे झेल त्याच दिशेमध्ये पकडत असताना क्षेत्ररक्षकांना, आणि यावेळेस देखील जे झालं विणलं होतं, सापलं रचलं होतं, त्याच जाळ्यात अडकवलं फलंदाज सुनील या फलंदाजाला. आणि पहिला मोठा धक्का, पहिला मोठा हादरा मिळतोय तो आंबिवली टीमला. दोन धावसंख्येची पॅनल्टी, 2 बॉलची पॅनल्टी आपण पाहतोय खांडा वॉरियर्स टीमला. म्हणजे 22 चेंडू त्यांना सेकंड इनिंगमध्ये खेळायचे आहेत. मग ज्या धावा चेस करायच्या असतील त्या केवळ 22 बॉलमध्येच तुम्हाला चेस कराव्या लागतील. खांडा वॉरियर्स टीमला आता थोडासा उशीर येण्यासाठी ज्याला आपण पाहतोय, वेळेवरती संघ आले पाहिजेत त्यासाठी वारंवार आपण तीच प्रतीक्षा करत असतो. बऱ्याचशा अगोदर कॉल केलं होतं प्रत्येक संघांना की उद्या वेळेवरती तुम्ही उपस्थितीत राहिले पाहिजेत, आणि त्या वेळेचं बंधन जर तुमच्याकडे नसेल तर आयोजक कठोर कारवाई करण्यासाठी तत्पर असतील. चौकार येतो आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 6 या धावसंख्येवरती. गावदेवी कोल्हारे टीमला पराभूत केलं. स्वर्गीय भास्कर 11 अंजप या टीमला. मालेगाव हर्षल या टीमला पराभूत केलं. वाकस 11 वाकस या टीमनं सेकंड राऊंडची पहिली मॅच खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळेल. गावदेवी कोल्हारे आणि त्यांच्या विरोधात वाकस 11 वाकस या 2 संघादरम्यान. तदनंतर आपण पाहतोय की खांडा वॉरियर्स आणि आंबिवली या 2 संघादरम्यान जो जिंकेल, तदनंतर अग्रिसेना आणि भडबल, अग्रिसेना भडबल आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान माले या 2 संघादरम्यान जो जिंकेल त्यांच्यामध्ये सेकंड राऊंडची सेकंड मॅच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. खूप चांगल्या लढती आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये आपण याच मैदानावरती पाहणार आहोत. काल
हर्षल तरे यांनी जी व्हिडिओ केली होती, व्हिडिओ सिनेमॅटिक मध्ये आपण पाहतो त्यांची व्हिडिओ पाहिली, प्रचंड व्हायरल होत असताना त्यांची व्हिडिओ अगदी प्रसिद्धी मिळवणारी ती व्हिडिओ या स्पर्धेची आपण त्या ठिकाणी पाहतोय इंस्टाग्रामवरती. चांगला फटका दिशा दिली आहे क्षेत्ररक्षक. काय झाडा लागलं काय चौकार आहे चौकार. जे दोन झाड सीमारेषेच्या आतमध्ये आहेत त्यांना जरी चेंडू लागला तरी चौकार असेल. आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 12 या धावसंख्येवरती. चांगली बॅटिंग करतोय नवीन फलंदाज सचिन. जसा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला पहिल्या चेंडूवरती त्यांनी चौकार लागवला, तदनंतर दुहेरी धाव आणि पुन्हा एकदा त्यानं चौकार ठोकलाय. बॉल होते एअर. पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि हा क्लासिकल फटका. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 16 या धावसंख्येवरती. जय हनुमान कोदिवले आयोजित ही स्पर्धा आपण या मैदानावरती पाहतोय. खूप चांगलं आयोजन, खूप चांगलं नियोजन आयोजकांच्या माध्यमातून आणि नेरळ परिसरामधील मित्रांनो एक नामांकित आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. बऱ्याचशा स्पर्धा आम्ही या ठिकाणी कव्हर करतो, परंतु सुसज्ज असं मैदान, खेळाडूंना पोषक असं वातावरण आणि प्रेक्षकांसाठी देखील चांगली पर्वणी आपण या ठिकाणी पाहतोय. KTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण कव्हर करण्यात आली आहे. आणि कालच्या दिवसभरामध्ये देखील बराचसा खेळ चांगल्या चांगल्या संघाने दाखवला. दहिवली या टीमनं, मोहित यांच्या टीमनं खऱ्या अर्थानं दिवस गाजवला. आणि आता बॉलिंग ट्रॅकवरती येतोय गोलंदाज सुमित. भाकरीचा पाडा टीमनं शेवटच्या सामन्यामध्ये त्यांना पराभव पत्करावा लागलं. टॉस जिंकला होता, त्यांना फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि चेसिंग करत असताना आपण पाहिलं धावसंख्येचा पाठलाग करत असताना जमछाक उडाली होती. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सुमित. लो फुल टॉस. धाव घ्यायची की नाही या दुधा मनस्थितीमध्ये आहेत, परंतु एक धाव त्या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केली जाते. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 17 या धावसंख्येवरती. प्रज्वल जो बराच वेळ नॉन स्ट्रायकर एंडवरती उभा होता, त्यांनी पहिल्या चेंडूला फेस करत सिंगलला त्याने प्राधान्य दिलं. त्याला ठाऊक आहे की सचिन हा फलंदाज आक्रमण करतोय. बॅक टू बॅक लगातारचे 2 चौकार त्याच्या बॅटमधून येत असताना आपण पाहिल्यात. आणि त्याचा विचार करता जितका काळ सचिन स्ट्राईकवरती राहील ना, तितका वेळ धावा येत असताना संघासाठी पाहायला मिळतील. बॉल तयार. पुन्हा एकदा चांगला चेंडूची पैकी, परंतु डॉट बॉल या ठिकाणी येईल. धावफलक स्थिरावेल ते 17 या धावसंख्येवरती. वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न उजव्या एसटीच्या अगदी बाजूनं चेंडू. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट. दुसरी धाव देखील सहजरित्या कंप्लीट केली जाते आणि या 2 धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 19 या धावसंख्येवरती. 19 धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. सचिन चांगले बॅटिंग संघासाठी करत असताना पुन्हा एकदा ऑन साइड मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. डीप मिडविकेटच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण आणि केवळ 1 धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 20 या धावसंख्येवरती. खांडा वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय आंबिवली या 2 संघादरम्यान ही लढत. टॉस जिंकला आंबिवली टीमनं. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय आणि त्या निर्णयावरती ते सत्यात उतरवलेत. चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला चालू आहे, परंतु या षटकामध्ये सुमितचं कौतुक करायला हवं. चांगली गोलंदाजी त्याने केलेली आहे. लो फुल टॉस आक्रमण. चेंडू पडल्यानंतर आउटफील्ड फास्ट आहे, टणक आहे. चेंडू पडल्यानंतर 1 टप्प्या अखेर सीमारेषा पलीकडे चाललाय. 4 धाब्यांसाठी चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 24 या धावसंख्येवरती. या षटकातील आता शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. 24 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये एकूणच होता 16 धावा.
एक विकेट गमावली होती. सुनील त्या ठिकाणी बाद झाला होता, परंतु डावाला सावरण्याचं काम करतोय सचिन आणि त्याच्या सोबतीला प्रज्वल हे दोन्ही फलंदाज. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सुमित तयार आहे. चेंडू पडला, त्यानंतर थोडंसं आतल्या बाजूनं वलन त्या ठिकाणी घेतलंय. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी कंप्लीट झालं. 2 षटकांचा खेळ संपलाय. एकूणच 10 फलकावरती धावा आहेत. 1 बाद 24 आंबिवली टीमच्या. 24 धावा 10 फलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये संदीप गायकवाड सर. अगदी या अगोदरच आम्ही उल्लेख केला होता, जितकं चांगलं ते समालोचन करतात तितकं चांगली त्यांची अंपायरिंग आपण कित्येक मैदानावरती पाहिलेली आहे. मग चौक खालापूर तालुका असेल, तदनंतर कर्जतमध्ये असतील, नेरल या परिसरामध्ये सातत्यपूर्वक आपण त्यांचा आवाज आणि त्यांना अंपायरिंग करताना आपण पाहत आलो आहे. पाली, सुधागड पाली या ठिकाणी देखील त्यांची अंपायरिंग आम्ही पाहिली होती आणि सातत्यपूर्वक आमच्या सोबतीला देखील ते कॉम्बॉक्समध्ये जॉईंट होत असतात. तेच ऑफिशियल पंच आपण या ठिकाणी पाहतोय संदीपजी गायकवाड सर मेन पंचांच्या भूमिकेत आणि हरेश कराले एक अनुभवी खेळाडू आणि त्यांची देखील चांगली अंपायरिंग आपण कालच्या दिवसभरामध्ये आणि आजच्या या दिवसाला जशी सुरुवात झाली तशी त्यांची देखील अंपायरिंग चांगले निर्णय या दोन्ही पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय. डीप मिड विकेटच्या दिशेनं चेंडूला वाटचाल केली, धाव घेतली जाते. थांबला तो संपला क्रिकेटमध्ये. वेट केलं खरं आता क्षेत्ररक्षकानं क्विक थ्रो करायला पाहिजे होता. लगेच थ्रो झाला असं तर मॅचमध्ये आपण पाहतो या चेंडूवरती विकेट प्राप्त करता आली असती, परंतु तसं काही घडलं नाही. क्रिकेटमध्ये की आपण सातत्यपूर्वक हेच पाहत आलोय, जरतरला क्रिकेटमध्ये कोणतंही स्थान नाही आणि जरतरशिवाय क्रिकेट नाही. बॉलर तयार आहे. लो फुल टॉस आणि फुल टोल वसूल करणारा हा षटकार फलंदाज सचिनच्या बॅटमधून येतोय. स्वतःकडे मी स्थायिक का ठेवतोय, स्वतः वरती जिम्मेदारी का घेतोय, संघाला विजयापर्यंत विजयाची पताका अगदी अटके पार रोवायचे आणि त्यासाठी प्रयत्न चालू आहेत. जर इथून आक्रमण केलं नाही तर अटॅकिंग इज बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं. तुमची आक्रमकताच आज तुमचा विजय आणि ती जर आक्रमकता दाखवली नाही तर आव्हानात्मक टार्गेट आपण सेट करू शकत नाही. आणि जर इथून पुढे आव्हानात्मक टार्गेट सेट झालं नाही ना तर आपण पाहतोय की कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखलं जाईल, परंतु आक्रमणाला सुरुवात केली आहे. चांगली फटकेबाजी. या अगोदर पॅडल स्वीपचा आपण षटकार पाहिला, परंतु तदनंतर कमबॅक केलं गोलंदाज सौरभ सैबाज या गोलंदाजानं आणि आपण पाहतोय की या चेंडूवरती त्यानं चांगलं कमबॅक केलंय. पहिल्या 2 चेंडूवरती 8 धावा शहबाजनं या ठिकाणी खर्ची केल्या होत्या. तिसरा चेंडू तो या ठिकाणी डॉट बॉल टाकतोय. शहबाज गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. सुपला शॉट, पल्लू स्कूप, तिलकरत्न दिलशानेंची आठवण करून देणारा हा स्ट्रोक आपण या ठिकाणी पाहिला. सध्याच्या घडीला आपण पाहतोय सूर्यकुमार यादव बहुचर्चित आहे हा फटका खेचण्यासाठी आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये वारंवार या फटक्याचे आपण पाहतोय खेळला जातो आणि या चौकाराच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोचेल 36 या धावसंख्येवरती. उर्वरित या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 36 धावा 10 फलकावरती. पहिल्याच मॅचमध्ये आपण पाहिलं 61 धावसंख्येचा करायचा होता पाठलाग आणि त्याच धावसंख्येचा पाठलाग करत असताना चांगली बॅटिंग केली होती पहिल्या मॅचमध्ये स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीमनं. पुन्हा एकदा 1 धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरी धावेच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोचेल ते 37 या धावसंख्येवरती. एक धाव महत्त्वाची आहे आणि त्याकरता आपण पाहिलं आहे की सिंगलला या ठिकाणी प्राधान्य दिलं जात आहे. सेन्सिबल क्रिकेट, या अगोदर अटॅकिंग क्रिकेट पाहिलं, आता सेन्सिबल क्रिकेट पाहिलं फलंदाज सचिन या खेळाडूच्या माध्यमातून. काल दहिवली टीमच्या मोहितनं पहिलं अर्धशतक या स्पर्धेमध्ये झलकावलं. आपल्या नावावरती त्यानं विक्रम केलाय आणि तो रेकॉर्ड या ठिकाणी ब्रेक केला जाईल का आजच्या दिवसामध्ये, त्यासाठी आपण पाहतोय की मैदानाच्या आतमध्ये या लढती चालू आहेत. स्वतःच्या संघासाठी, स्वतःच्या गावासाठी तुम्हाला चांगला खेळ करावाच लागेल. प्रत्येकाला आपल्या गावाच्या मित्रांनो प्रतिष्ठेचा विचार असतो, अस्तित्वाची लढाई असते आणि त्या लढाईमध्ये एकाला जिंकावं लागतं, एकाला हरावं लागतं. क्रिकेट असा खेळ आहे ना की एकाला जिंकून एकाला पराभवाचा सावट मिळाला जातो आणि याच संघर्षामध्ये जितना बडा संघर्ष उतनी बडी जीत. जितके चांगले प्रयत्न तुम्ही कराल
तितकं चांगलं यश तुम्हाला या क्रिकेटमध्ये लाभलं जाईल. 3 षटकांचा खेळ संपलाय. 10 फलकावरती धावा आहेत त्या 39 धावा, 39 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट, फर्स्ट विकेट डाऊन. फलंदाज सुनील त्या ठिकाणी बाद झालाय. बॅट्समन सुनील बाद झाल्यानंतर डावाला पूर्णपणे सावरलंय ते सचिन या फलंदाजानं, आणि त्याच्या सोबतीला प्रज्वल देखील तितक्याच दिमागानं तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. चौथं षटक स्लॉक षटक या ठिकाणी घेऊन आलाय बॉलिंग ट्रॅकवरती. सुबान हा गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. पुन्हा एकदा आलो, फुल टॉस, मिस टायमिंग असं वाटत असताना बॉलवरती जे झडप घातली होती, परंतु क्षेत्ररक्षण टिसूल क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी खराब पाहायला मिळालं आणि विकेट या ठिकाणी आपण पाहतोय की मिळाली असती, परंतु ती संधी गमावली. षटकार येतो आणि या षटकाराच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 45 या धावसंख्येवरती. 45 रन्स ऑन दी बोर्ड. कल्पेश तरे यांच्यासाठी देखील आईवा जेलसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल. हर्षद तरे यांच्या माध्यमातून ते कॅश प्राईज देण्यात येईल. आईवा जेलसाठी खऱ्या अर्थानं ते कॅश प्राईज असेल. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, लेग बाय स्वरूपात येतोय चौकार. थर्डमॅन सीमारेषा क्लिअर करत, नशिबाचा चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोचेल ते 49 या धावसंख्येवरती. कधी कधी नशिबाची साथ देखील तुम्हाला असणं गरजेचं असतं. आघाडीला विकेट गमावली होती सुनील या फलंदाजाची, परंतु तदनंतर आपण पाहतोय का डावाला सावरण्याचं काम करतोय फलंदाज सचिन. जसा तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला ना इन ॲट नंबर 3 वरती, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सातत्यपूर्वक विराट कोहलीनं आता हार्दिक पांड्याला येत असताना आपण पाहिलंय, आणि तशीच बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. 14 चेंडूमध्ये 36 या धावसंख्येवरती खेळत होता आणि आज षटकार येतोय. आणि या षटकाराच्या मदतीनं वैयक्तिक 42 या धावसंख्येवरती खेळतोय. मॅरेथॉन इनिंग सचिनचे मैदानाच्या आतमध्ये. सचिनची मॅरेथॉन इनिंग 42 धावसंख्येवरती वैयक्तिक तू खेळतोय. उर्वरित अजूनही 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. पुन्हा एकदा चांगला फटका. बॉल जाईल फाईन लेग सीमारेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी चौकार, आणि या चौकाराच्या मदतीनं वैयक्तिक सचिन जाऊन पोहोचलाय तो 46 या धावसंख्येवरती, आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते 53 या धावसंख्येवरती. षटकार घे, हा चौकार आणि एक षटकार घे, 6 अजून कर. 1 2 3 क्षमा सभे 59 धावा आहेत त्या 10 फलकावरती. 59 धावा 10 फलकावरती. वैयक्तिक 46 या धावसंख्येवरती खेळतोय 16 बॉलमध्ये सचिन. चांगला फटका, जबरदस्त फटकेबाजी, बॅट उंच करायची बॅट सचिन. दुसरा अर्धशतक आपण जय हनुमान चषकातील या ठिकाणी पाहतोय. कालचा दिवस गाजवला होता खऱ्या अर्थानं मोहितनं, परंतु आजचा दिवस आजच्या दिवसामधील ही दुसरी 50 आपण या ठिकाणी पाहतोय, आणि संपूर्ण स्पर्धेमधील खऱ्या अर्थानं ही तिसरी 50 अमर आहिर यांच्याकडून खऱ्या अर्थानं 200 रुपयाचा कॅश प्राईज सचिन याच्यासाठी देण्यात येईल. का देऊ नये, स्वतःवरती विश्वास, स्वतःची गुणवत्ता स्पष्ट करणारे त्याने फटके लगावले, आणि आलेला त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं सुरुवातीपासूनच आल्या त्यांनी प्रहारला सुरुवात केली. चौकार आले, षटकार आले, स्वतःला सिद्ध करत त्याची गुणवत्ता त्या ठिकाणी आपण पाहिली, आणि सचिन न अर्धशतक झलकावलं. आजच्या दिवसामधील दुसरं, या स्पर्धेमधील तिसरं अर्धशतक सचिनच्या नावावरती आहे. 200 रुपयाचा कॅश प्राईज या ठिकाणी जमा केलंय सचिनसाठी, आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर 3ऱ्या क्रमांकावरती सचिन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता. त्याला माहिती आहे अभी नाही तो कभी नाही, आणि त्याने आक्रमणाला सुरुवात केली, आणि त्याचं आक्रमणच शेवटपर्यंत लाभदायक ठरतंय ते आंबिवली टीमसाठी.
65 धाबा फलकावरती आणि 66 धाबासंख्येचं टार्गेट या ठिकाणी सेट केलंय. येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 66 धाबासंख्येची. दोन बॉलची त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं पॅनल्टी आहे. त्या कारणास्तव आपण पाहतोय की 22 बॉलमध्ये आता 66 धाबासंख्येचं पाठलाग या ठिकाणी करावं लागेल तो खांडा वॉरियर्स या टीमला. आंबिवली टीमनं आपण पाहतोय की धाबा जमवलं एकूणच 65 आणि 66 धाबासंख्येचं पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी खांडा वॉरियर्स टीमकडून मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. सुमित आणि रहीम ही सलामीची जोडी. 22 बॉलमध्ये आता 66 धाबासंख्येचं पाठलाग या ठिकाणी करायचं आहे. 2 बॉलची पॅनल्टी आणि अगदी तीच पॅनल्टी कदाचित मागणी पडेल का. धाबासंख्येचा पाठलाग करणं या मैदानावरती जास्त अवघड नाही. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं गावदेवी कोल्हारे आणि त्यांच्या विरुद्ध स्वर्गीय भास्कर इलेव्हन अंजप शेवटच्या मी तर म्हणेन बॉलपर्यंत ती मॅच गेली होती. शेवटच्या षटकामध्ये 31 धाबासंख्येची गरज होती आणि तब्बल 6 मध्ये 27 धाबा खऱ्या अर्थाने 4 मध्ये 27 जमवल्या होत्या. 2 मध्ये 4ची गरज असताना त्या धाबा करू दिल्या नव्हत्या गोलंदाजानं आणि त्याचेच प्रयत्न शर्तीचे राहिले त्या मॅचमध्ये. परंतु या मॅचमध्ये जर जिंकायचं असेल 61 धाबासंख्येचा पाठलाग जर अगदी 2 चेंडू राखून त्या ठिकाणी सोपं होत असेल ते आव्हान तर 66 धाबासंख्येचा पाठलाग का होऊ शकत नाही हा प्रश्नार्थ चिन्ह आहे खांडा वॉरियर्स या टीम समोर. 2 बॉलची पॅनल्टी 66 धाबासंख्येचा करायचं पाठलाग म्हणजे एकूणच 22 बॉल आणि 66 धाबासंख्येची गरज. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. ऑन स्ट्राईकवरती रहीम आणि त्याच्या सोबतीला सुमित. बॉल तयार. पहिला चेंडू लेग स्टिकच्या बाहेर पंचांनी त्या ठिकाणी दर्शवलं इट इज अ वाईड बॉल आणि वाईडच्या मदतीनं पहिली एक्स्ट्राची धाव आणि एक्स्ट्राच्या धावसंख्येनं धावफलकाचा श्री गणेशा या ठिकाणी केला जातोय. धावफलकाचं खातं या ठिकाणी ओपन केलं जात आहे. 1 धाव या ठिकाणी धावफलकावरती लागली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आलाय सचिन. ऑनसाईडमध्ये हा फटका. सचिन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आपण त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहतोय. पहिल्या चेंडूवरती वाईट बॉल आला होता परंतु दुसऱ्या चेंडूवरती सिंगलला प्राधान्य देत स्ट्राईक रोटेशन त्या ठिकाणी आपण पाहिलं आणि आता सुमित ऑन स्ट्राईकवरती असेल. 2 धावा धावफलकावरती. नेक्स्ट मॅच आगरी सेना बडवल आणि त्यांच्या विरोधात जे हनुमान माले दोन्हीही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. जे हनुमान माले आणि आगरी सेना बडवल दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. इनिंग ब्रेक्समध्ये आपण टॉस करतो त्याकरता प्रत्येक टीमला ही सूचना द्यायला नाही पाहिजे. त्याकरता वारंवार आम्ही तुम्हाला ही सूचना करतोय. आगरी सेना बडवल आणि त्यांच्या विरोधात जे हनुमान माले दोन्ही टीमचे कॅप्टन तातडीनं हे षटक संपण्याच्या पूर्वी तुम्ही या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं.
एक धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 7 या धावसंख्येवरती. चांगला फटका क्षेत्ररक्षक आहेत. खराब क्षेत्ररक्षण दिनेश यांच्या माध्यमातून आणि या ठिकाणी येईल चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 11 या धावसंख्येवरती. आर्थिक क्षेत्रात आपण सातत्यपूर्वक पाहतो की पैसा तुमच्याकडे किती आहे, परंतु तो पैसा तुम्ही कसा वापरताना त्याला महत्त्व असतं. आणि क्रिकेट क्षेत्रामध्ये देखील तेच आहे. धावा जरी तुम्ही जास्त जमवल्या असल्या तरी त्या धावा तुम्ही कशा वाचवताना त्याला फार महत्त्व आहे. आणि जर त्या धावा तुम्हाला वाचवता येत नसतील तर प्रतिस्पर्धी संघ त्या धावसंख्येचा पाठलाग द्वितीय सत्रामध्ये होत असताना आम्ही कित्येक स्पर्धेमध्ये फार जवळून पाहिलं आहे. दिनेशकडनं एक चुकी पाहायला मिळाली, परंतु कमबॅक चांगलं करतोय बॉलिंग ट्रॅकवरती सचिन. पटका पसलाय यावेळेस दिनेश चेंडूपर्यंत पोहोचलाय आणि झेलला त्या ठिकाणी पकडलाय. महत्वाची विकेट. पहिला मोठा आदरा या ठिकाणी फलंदाज रहीम या चेंडूवरती होत आहे बाद. इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरचा फलंदाज समीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 22 मध्ये करायच्या होत्या 66 आणि आता शेवटचे आपण पाहतोय की धावफलकावरती धावा आहेत ते एकूणच 11 धावा. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी मार्गास्त संपला का? पहिलं षटक या ठिकाणी संपलं जात आहे. सचिनची चांगली गोलंदाजी, चांगली कामगिरी त्यांना मैदानाच्या आतमध्ये केली. नवीन बॅटर सचिन त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि आता किरण यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती येतोय. नवीन फलंदाज समीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पूर्णपणे विश्वास जिम्मेदारी घेत आता या धावसंख्येचा पाठलाग करणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळी आपण पाहतो ना की ज्या वेळी धावसंख्येचं तुम्हाला पाठलाग करायचं असं त्यावेळी कॅल्क्युलेशनच्या हिशोबानं तुम्हाला खेळणं फार गरजेचं आहे. आणि जर तो कॅल्क्युलेट क्रिकेट तुम्ही खेळलात तर धावसंख्येचं पाठलाग करणं सोपं आहे. या ठिकाणी आपण पाहतो माले टीमचा कॅप्टन, बडवल टीमचा कॅप्टन या ठिकाणी आलाय. आम्ही माले टीमच्या कॅप्टनला कॉल करतोय की आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. अग्रिसेना बडवल आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतो माले. या दोन संघादरम्यान ही लढत आपण या ठिकाणी पाहणार आहोत. नेक्स्ट मॅच त्यासाठी बडवल टीमचा कॅप्टन या ठिकाणी आलेत. आम्ही माले टीमच्या कॅप्टनला कॉल करतोय की आपण या ठिकाणी यावं. ब्लाइंड स्ट्रोक, चेंडूवरती नजरच नव्हती. शेवटच्या क्षणाला चेंडूवरनं नजर हटवली आणि दुर्घटना त्या ठिकाणी घडली. डॉट बॉल येईल. किरण पहिला चेंडू या ठिकाणी तो डॉट बॉल टाकतोय. धावफलक स्थिरावेल तर केवळ 11 या धावसंख्येवरती. पहिले षटक महत्त्वपूर्ण होता आणि त्या महत्त्वपूर्ण षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी डॉट बॉल टाकलेत किरण या गोलंदाजांना. चला माले टीमचे देखील कॅप्टन आलेत. या ठिकाणी बडवल टीमचे देखील कॅप्टन उपस्थितीमध्ये आहेत. हर्षद यांना प्रचंड आवड आहे मॅन ऑफ द मॅच सत्कार करण्यासाठी, त्यानंतर टॉस करण्यासाठी ते सातत्यपूर्वक जात असतात. आणि त्यांच्याच माध्यमातून आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये ज्यांनी पुरस्कृत केल्यात. क्रिकेट जात गोत धर्म विसरायला लावणारा खऱ्या अर्थाने हा क्रिकेट आहे. क्रिकेट जरी आपल्याला खेळता येत नसलं ना तरी त्या क्रिकेट पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होत असते. कारण की क्रिकेट प्रत्येकाच्या हृदयामध्ये, प्रत्येकाच्या मित्र म्हणेन हार्टमध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. याच क्रिकेटनं गल्लीपासून दिल्लीपर्यंत या क्रिकेटचा बोलबाला. जरी हा खेळ इंग्लंडचा असेल ना, राष्ट्रीय खेळ जरी तो इंग्लंडचा असेल तरी देखील भारत देशामध्ये बहुचर्चित या खेळाला प्राधान्य दिलं जातं. क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न चांगले होते. धाबा मिळतील या चेंडूवरती. एकूणच 2 आणि या 2 धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 15 या धाबा संख्येवरती. केतन चाड आणि त्यांच्या समवेत कल्पेश तरे यांनी जर आयवा जेल टिपलं तर तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्यासाठी आहे. ऑटो शॉट, ग्रेट स्ट्रोक, ऑटो फंटास्टिक स्ट्रोक, नो लुक शॉट. फलंदाज सुमितच्या बॅटमधून येतोय हा षटकार. काय आपलातून फटका घेतला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण त्या ठिकाणी पाहतोय. KTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून
चेंडूला येऊ दिलं, चेंडूवरती नजर ठेवली, पारखलं आणि तदनंतर चेंडूकडे पाहिलंच नाही. नो लुक शॉट, चेंडूला ठोकतोय षटकार फलंदाज सुमित. सुमितचा हा क्लासिकल फटका आपण त्या ठिकाणी पाहिलाय. यावेळेस फटका बसलाय आबेमध्ये. स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी चेंडूच्या खाली आला आणि महत्वाची विकेट. किरणना अगदी संधी होती कॉटन बॉल करण्याची आणि त्या ठिकाणी झेलला कॅरी केला आणि कॉटन बॉलची संधी त्या ठिकाणी प्राप्त केली. फलंदाज सुमित जो बरसत होता ना मैदानाच्या आतमध्ये, तो त्या ठिकाणी बाद होतोय. डगआउटचा रस्ता त्याला आता या ठिकाणी पकडावा लागेल. दहा फलकावरती धाबा आहेत त्या एकूणच 21 धाबा. 66 धावसंख्येचा करायचा होता पाठलाग. शेवटच्या आता 12 चेंडू आणि 45 धावसंख्येची गरज आहे. हा 2 धावसंख्येची पॅनल्टी आहे, म्हणजे येणारे शेवटचे 2 बॉलची पॅनल्टी आहे. त्या कारणास्तव आपण पाहतो येणारे 10 बॉल आणि 45 धावसंख्येची गरज आहे. 10 चेंडू आणि 45 धावसंख्येची गरज या ठिकाणी असेल. 2 बॉलची पॅनल्टी या ठिकाणी मिळाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय गोलंदाज दिनेश. पहिला चांगला फटका, स्टँड अँड डिलिव्हर, ऑटो स्ट्रोक, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. फलंदाज समीरच्या बॅटमधून येतोय हा षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचेल ते 27 या धावसंख्येवरती. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय दिनेश आणि त्याच्यावरती आक्रमण, कडा प्रहार आपण त्या ठिकाणी पाहिला. स्टँड अँड डिलिव्हरचा हा फटका समोरच्या दिशेमध्ये षटकार. या ठिकाणी डॉट बॉल येतोय. हर्षद तरे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय की या सामनावीरच्या ट्रॉफीज आम्हाला खऱ्या अर्थानं पुरस्कृत करण्यात आलेत आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये देखील त्यांचं लक्ष आहे. आणि नाना लक्ष्मण तरे यांच्या नावानं आपण पाहतो त्यांचा बॅटरी शॉप त्या ठिकाणी पाहतोय. एक व्यवसायामध्ये ते आहेत, युवा उद्योजक म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतोय आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देखील ट्रॉफीज, सामनावीरच्या ट्रॉफीज त्यांनी या ठिकाणी या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केल्यात. त्यांचं देखील मनपूर्वक आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतो. या जगामध्ये ना पैसा सगळ्यांकडे, परंतु ती देण्याची दानत अगदी कमी लोकांकडे आणि त्यांच्यातील एक आहेत हर्षद तरे आणि त्यांचा आपण मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करूयात. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 31 या धावसंख्येवरती. अजूनही 35 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. एक धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरी धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 32 या धावसंख्येवरती. 34 धावसंख्येच्या अजूनही विजयासाठी गरज. शेवटचे आता 6 चेंडू आणि 34 धावसंख्येची गरज होती. समीकरण आता बदलेल. पुन्हा एकदा एकेरी धावेला प्राधान्य. एकेरी धावेच्या मदतीनं 33 धावा धावफलकावरती. शेवटच्या आता निर्णायकारक चेंडू शिल्लक असतील ते 5 आणि या षटकामधील आता शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. एक धाव जरूर या चेंडूवरती मिळेल. आता येणारे शेवटचे 4 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 34 धावा धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. येणारे शेवटचे आता 4 बॉल आणि विजयासाठी गरज असेल ती 32 या धावसंख्येची. 66 धावसंख्येचा करायचा होता पाठलाग. माले टीमने टॉस जिंकलाय. निर्णय काय? चला माले टीम टॉस जिंकलाय, काय निर्णय? बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी या ठिकाणी घेतलाय. भडवल टीमला त्या ठिकाणी
फिल्डिंग करावे लागेल. आगरी धमाका भडबल या नावानं आज संघ मैदानाच्या आतमध्ये खेळेल. जे हनुमान माले या नावानं माले संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करेल. पहिल्या चेंडूवरती येतोय चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं चौकार पहिल्या चेंडूवरती येतो. आता शेवटचे 3 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 28 या धावासंख्येची. बॉल तयार. पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल येईल. मॅचमध्ये आता फक्त औपचारिकता बाकी राहिली. शेवटचे 2 चेंडू आणि 28 धावासंख्येची गरज आहे. हर्षल तुमचं देखील मनपूर्वक कौतुक. दिव्या एंटरप्राइजेस या नावानं जी पोलीस चौकी आहे त्याच्या बाजूलाच तुमचं शॉप आपण त्या ठिकाणी पाहतो. दिव्या एंटरप्राइजेस या नावानं इलेक्ट्रिक आपण पाहतो बॅटरीज त्या शॉपमध्ये तुमच्या मिळत आहेत. आणि सध्या मी तर म्हणेन ना कोणाच्या नादात किंवा कोणाच्या छंदात पडण्यापेक्षा ना उद्योगात पडा, धंद्यात पडा आणि तिथे खऱ्या अर्थानं तुम्हाला प्रगती मिळाली जाईल. शेवटचा एक बॉल. चला या ठिकाणी हा सामना जिंकलाय तो आंबिवली टीम आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जाईल. जबरदस्त बॅटिंग ज्यानं 18 बॉलमध्ये 52 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग नॉट आऊट ज्यानं 18 बॉलमध्ये 52 धावा जमवल्या तो सचिन ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.